नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आज आपण त्या वाघ्या कुत्र्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्याबद्दल आता खूप वादविवाद आणि चर्चा सुरू आहे. पण पुरावे नक्की काय सांगतात हे आपल्याला महत्त्वाचं आहे. तर अस्सल वैज्ञानिक पुरावे काय सांगतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर 1925 साली इंग्रजांनी आपल्या महाराजांच्या ज्या समाधी आहे त्याचं पुनर्बांधणीचा विचार केला आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं चिंतामणराव केळकर यांना. तर चिंतामणराव केळकरांनी त्या विकासासाठी त्याचं उत्खनन केलं आणि त्या उत्खननामध्ये त्यांना दोन प्रकारच्या रक्षा आणि अस्थी सापडल्या. एक तर रक्षा आणि अस्थी होत्या ज्या महाराजांच्या होत्या आणि दुसऱ्या न जळलेल्या प्राण्याची हाडं होती. तर चिंतामणराव केळकरांनी ही न जळालेली प्राण्याची हाडं कोलकात्याला झुओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया येथे परीक्षणासाठी पाठवली. तर तेव्हा त्यांना त्याच्यात कळलं की ही ऊद मांजराची झाडं आहेत. याच्यावरून पहिला वैज्ञानिक पुरावा तर असंच सांगतो की इथे कुठलाही वाघ्या कुत्रा नव्हता. याच्याविषयी दुसरे जे ऐतिहासिक पुरावे आहेत त्याच्यामध्ये इंग्रजांचे बरेचसे उल्लेख आहेत. जे जे इंग्रज अधिकारी तिथे त्यांनी व्हिजिट केलं त्यांनी आपल्या आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवले आहे आणि त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.